डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। डी.वाय. पाटील ग्रुपच्या ॲडवायझर पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजित रक्तदान आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पूजा ऋतुराज पाटील, IQAC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा, CHRO श्रीलेखा साटम यांच्या हस्ते महिला प्राध्यापकांच्या मुलाखती असलेल्या विशेष न्यूज लेटरचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी बोलताना पूजा पाटील यांनी आपण लोकांना प्रेम दिलं तर विविध मार्गांनी आपल्याला सुद्धा प्रेमच मिळतं यावर आपला विश्वास असल्याचं सांगितलं। त्यांनी सतत समाजाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत समाजातील प्रत्येक घटकाकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करत राहायला पाहिजे असं आवाहन केलं। महिलांनी स्वतःला प्रोत्साहित करत कोणताही दबाव न घेता काम केलं तर वेगानं प्रगती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। एक पत्नी, आई, सून आणि डी.वाय. पाटील ग्रुपमधील जबाबदाऱ्या असे मल्टीटास्किंग काम करत असताना आपल्या कुटुंबाची, विशेषतः पती आमदार ऋतुराज पाटील यांची भक्कम साथ मिळत आहे। ते देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते असं पूजा पाटील यांनी सांगितलं। डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या IQAC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा यांनी अपयश हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही, त्यामुळे महिलांनी विशेषतः विद्यार्थिनींनी नैराश्यात न जाता काम करत राहावं आणि कुटुंबातील सदस्यांसह मित्रमैत्रिणींशी सुसंवाद साधावा असं आवाहन केलं। डी.वाय. पाटील ग्रुपच्या CHRO श्रीलेखा साटम यांनी वर्षातला प्रत्येक दिवस हा महिला दिन असल्याचं सांगत कामाच्या ठिकाणी असताना कामावर पूर्ण लक्ष द्या तर घरी असताना कुटुंबासाठी पूर्ण वेळ द्या असं आवाहन केलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला आणि तरुणींनी स्वतःसाठी वेळ द्यावा असं नमूद करत त्यांनी विद्यार्थिनींना इंटरव्ह्यू कसा द्यावा, शॉर्ट स्किल कसे डेव्हलप करावेत त्याबद्दल मार्गदर्शन केलं। डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये 300हून अधिक विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली। रक्तदान शिबिरात 51 दात्यांनी सहभाग घेतला। महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राध्यापिका आसावरी यादव, डॉक्टर स्नेहल शिंदे, प्राध्यापिका श्रुती काशीद यांनी परिश्रम घेतले। त्यांना डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं।